उपयोगाला आला नाही महाराज. जेथपर्यंत देवाचं भजन करणार नाही तेथपर्यंत लोक सुखी नाही. पुढची गोष्ट सांगू, ज्यांच्याजवळ उलट जास्त पैसे आहे त्यांना रात्र रात्र झोप येत नाही, आणि ज्यांच्याजवळ पैसे नाही ते वारकरी असे जोरात घोरता की विचारू नका, मच्छरच इथे दूर पैता. आमच्या हरिभाऊला माहिती आहे, पंढरपूरच्या रस्त्याला पंख्या खाल्यात जागा भेटते असं नाही आहे. रस्त्यावर कुठेही आजूबाजूला झोपा, पण एक मच्छर कधी चाईन वारकरी तर शपथ आहे. कारण ते म्हणता आपल्यापेक्षा जास्त आवाज करणारे लोक येईल इथे. लक्षात ठेवा, भगवंताचं भजनाशिवाय जीवनामध्ये कोणाला सुखी नाही. आजपर्यंत कोणी सुखी झाला नाही. आमची इथली घडलेली गोष्ट सांगतो. एक अति श्रीमंत माणूस होता. तो नेहमी म्हणायचा, महाराज निस्ता देवदेव कऱ्यान काही गोष्टी भेटत नाही. हे बा आपल्या घरी इतकी प्रॉपर्टी आहे, इतकी प्रॉपर्टी आहे. म्हटलं असू द्या ना प्रॉपर्टी, पण आम्ही बी आमच्याजवळ जे आहे रुपये आठाण्यामध्ये सुखी आहे. आमच्याजवळ नाही, खिशात हात घातला तो बाहेर निघतो, पण सुखी आहे. नाही हो, पैशाशिवाय सुख नाही. मग एक दिवस आला, म्हणे महाराज तुम्हाला माहिती आहे तुम्ही कशावर झोपता? म्हटलं सतरंजीवर. म्हणे महाराज मी ना झोपण्याकरता 1 लाखाची गादी घेतली आहे. किती? म्हटलं बापा रे 1 लाख. म्हटलं कशी आहे गादी पाहू द्या बरं, आपल्याला बी मोह झाला. म्हणे महाराज येते आहे बरे, बुक केली आहे. तो मुद्दाम सांगायचा, मलाही बरं वाटलं. म्हटलं आहे आता आपल्या गावातला. म्हटलं तुमचं रिकाम पण नसलं की मला बसू देत जायचा. मग संबंध मी नवी वाढवला. मग म्हणे महाराज आपली गादी मुंबईहून निघाली आहे. म्हटलं कधी येते आहे? म्हणे आज निघाली आहे, आज निघते आहे. का हो आली का? नाही म्हणे आज ते नाशिकला आली आहे. दुसऱ्या दिवशी विचारलं जळगावला आली आहे. चौथ्या दिवशी विचारलं रायवरला आली आहे. मग सकाळी झाला, महाराज रायवरला गादी आली आहे, आता ती आपल्या घरी येणार आहे. आज मी बी रिकामाच होता, मी बी वाट पाहत बसला. जेवला खावला नाही. म्हटलं आता येईन गादी, येतो येईन गादी. दुपारी 2 वाजता ते गादी घेसन माणसं आले. गादी घेऊन माणसं आल्यानंतर मी बसेलच, महाराज या या गादी आली आहे. गादी आली, गादी ठेवली. त्याने गादीचं महत्व सांगितलं, अशी आहे गादी तशी आहे. मग आलेले ते ज्यांनी गादी आणली त्यांना त्याने पाणी आणलं. घरात त्याची मुलगा सुनबाई झोपलेली होती. मग यानेच पाणी आणलं, पाणी घेतलं. त्या घाई गर्दीमध्ये त्या तांब्यातलं पाणी जरासं सांडलं गेलं. ते लोकांनी गादी दाखवली, ते लोक निघून गेले. हा म्हणे बसा महाराज मी तांब्या ग्लास ठेवून येतो, मग नंतर आपण गादी नीट पाहू. घाई गर्दीमध्ये जायला लागला. ते पाणी थोडं सांडलं गेलं होतं. त्या पाण्यावरून त्याचा पाय निसटला न पडला तसा धाड. हेवी होते ना. असा धडकन पडला की कंबरवरच. दवाखान्यामध्ये नेलं. डॉक्टरना सांगला याचा कंबरचं हाड फ्रॅक्चर झालाय, आता यानं फक्त सतरंजीवरच जपेल. म्हटलं गादी आली पण तिच्यावर झोपायचं काही हे नाही. म्हटलं मग तुमचं रिकाम पण नसतं तर मी आहेच ना, कीर्तन नसतं. अरे गादी घेण्याची पावर तुमच्यात आहे, पण त्या गादीवर झोपू द्यायचं की नाही ते पावर कोणाची आहे? माझ्या पांडुरंगाची आहे. हो, खाण्याकरता 100 पक्वान्न तुम्ही आणू शकता, परंतु ते पचवायचे की नाही, भूक लागायची की नाही, ते माझ्या पांडुरंगाच्या हातात आहे. जेथपर्यंत तुम्ही त्या भगवंताचं भजन करणार नाही तेथपर्यंत तुम्ही सुखीच होऊ शकत नाही. तुकोबारायांनी सांगितलं, बापू ज्ञानोबारायांचा हा सिद्धांत आहे, भगवंताचं म्हणणं आहे. मी तुम्हाला सांगतो, जेथपर्यंत तुम्ही त्या देवाला आपलंसं करणार नाही तेने विना देवा सुखानो रे. Thank you.
आपलंच करणार नाही तेथपर्यंत तुम्ही जीवनात सुखी होणार नाही. मग देवाला आपलंच कसं काय करता येईल लक्षात ठेवा. इतर लोकांना आपलंच करण्याकरता वेगवेगळे उपाय आहेत. हो, साहेबाला आपलंच करायचं असलं तर त्याच्याकरता वेगळे उपाय असतात. काहीतरी वजन ठेवणं पडतं ना. हो, साहेब जर आपलासा झाला तर ट्यूबवेल करायच्या अगोदर लाईटाचे खांबे येतात. आणि साहेब जर आपलासा नसला तर ट्यूबवेलचं पाणी चाललं जातं पण लाईटाचे खांब पडत नाही. अनेक गोष्टी आहे. सर्वांना नोकराने मालकाला आपलंच केलं पाहिजे, भगिनीने पतीला आपलंच केलं पाहिजे, भक्ताने देवाला आपलंच केलं पाहिजे. देवाला आपलंच करा. मग देवाला आपलंच कसं करता येईल? बरोबर आहे. बर विठ्ठला विठ्ठला तर देवाला आपलंच केलं पाहिजे. माणसं आपल्याच कशाने होतात? त्या माणसाकडे जी वस्तू नाही ती वस्तू जर आपण वेळेवर दिली, त्याचं काम करून दिलं तर लोक म्हणतात तुम्ही कसे देवासारखे भेटले. आणीबाणीच्या वेळेला तुम्ही आमच्यावरती हा उपकार केला, आम्ही जन्मभर हा तुमचा उपकार विसरणार. एका माणसाच्या घरी 100 पोते ते चंदौशी गव्हाची थप्पी होते. कोणत्या? चंदौशी गव्हाची थप्पी होते. आणि त्याच्याकडे एक व्यक्ती काम घेऊन गेला. भाऊसाहेब आपलं एवढं काम करून द्या. म्हणे काम करून देईल पण काय देणार? तो म्हणे 2 किलो गहू. म्हणे कोणते? म्हणे रेशनिंगचे भेटेल. घेईल का तो? तो म्हणलं रेशनिंगचे काय ना गहू काय लावले? माझ्या घरी 100 पोत्यांची चंदौशी गव्हाची थप्पी पडली आहे, ते 2 किलो रेशनिंगच्या गव्हाला काय करू द्या? म्हणजे जी वस्तू त्याच्या घरात नाही ती वस्तू जर दिली तर लोक आपलेसे होतात. मग देवाला आपलंच करायचं असेल तर देवाच्या घरी काय कमी आहे? काय कमी आहे देवाच्या घरी? तो तर गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम स्रोत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम. बरं, ऐश्वर्य पैसे, अरे ते लक्ष्मी त्याच्या घरची दासी आहे. लक्ष्मी ऐशी जयाची दासी. लक्ष्मी तर त्याच्या घरी दासी आहे. सत्ता तो या त्रैलोक्याचा नाथ आहे. त्याने म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राण वाले जो जगात येत. सत्ताधीश आहे तो. लक्ष्मी त्याच्या घरी आहे. मग त्याला काय कमी आहे? म्हणे पूजा केली की देव प्रसन्न होईल. पूजेनं प्रसन्न होईल. आपण काय पूजा करता? धरता बुक्कन टाकता देवाच्या डोक्यावर, कागद बी तरीच. कमीत कमी मंदिरात आलेल्या माणसांनी तो कागद तरी कचऱ्याच्या पेटीत टाकायला पाहिजे. हा, तो पुजारी पाहिजे. लक्षात ठेवा, असं करू नका. अरे देवाची पूजा करणारे कोण आहे? इंद्र चंद्र महेंद्र यातेची पूजिती, श्रुती शास्त्रे तेही यातेची स्तविती, महासिद्ध मुनी ध्याने आराधिती, निळा म्हणतो हा जोडीला सांगाती हो, ऐशा गवळणी त्या बोलती परस्परी. इंद्र चंद्रादी देव त्याची पूजा करताय, मग त्याला पूजेनं प्रसन्न होईल का? आणि मग भक्तांनी एक गोष्ट शोधून काढली. देवाच्या घरी जरी सर्व गोष्टी ओतप्रोत असल्या तरी त्याच्या घरी एका गोष्टीचा दुष्काळ आहे. दुष्काळ देवाच्या घरी. आणि कशाचा दुष्काळ आहे? तुकोबाराय सांगतात की त्याच्या घरी प्रेमाचा दुष्काळ आहे. माझ्या विठोबा त्याच्या घरी प्रेमाचा दुष्काळ आहे. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. देवाच्या घरी प्रेम नावाची वस्तू फार कमी आहे. मग देवावरती प्रेम करा म्हणले महाराज.
देवावरती प्रेम केल्यानंतर देव आपल्याच होईल म्हणे. हो, मग पुन्हा प्रश्न आहे, आम्ही तर देवावरती प्रेम करायला तयार आहे, पण देव आमच्यावर फिरून प्रेम करेल का? बरोबर आहे ना? प्रेमाचा सिंगल असलेला, एकतर्फी असलेलं प्रेम काही उपयोगाचं नाही. एकतर्फी प्रेमातून किती चुकीच्या घटना घडतात या पेपर मध्ये माझ्यापेक्षा तुम्ही जास्त पाहता. प्रेम दोन्ही बाजूने असावं. मग आम्ही देवावर प्रेम करू, देवही आमच्यावर फिरून प्रेम करेल का? तुकोबाराय म्हणले, हो, माझा पांडुरंग प्रेम करतो. म्हणे कशावरून? प्रेम काही असं बोलण्याचं, सांगण्याची, दावण्याची गोष्ट आहे का? इथं बसलेल्या सर्व लोकांवरती माझं 1-1 किलो प्रेम आहे. पटतंय तुम्हाला? प्रेम नहे दाविता बोलिता या गोष्टी, हेच दावणं सांगण्याच्या गोष्टी नाही आहे, त्या अनुभवावरून जाणायचे असतात, लक्षणावरून जाणायचं असतं. उदाहरण सांगतो. एका माणसाच्या घरी त्याच्या प्रेमाचा पाहुणा व्याहीबो आला. सध्या सर्वात जास्त प्रेमाचा पाहुणा कोण आहे? इथं बी आहे का कोणी व्याहीबो? व्याहीबो आला बा. आता व्याहाच्या घरी जायचं, मग रिकामे हाताने जाईन का? 5 किलो मोसंबी घेतली, 5 किलो द्राक्षे, ते काळे असे नाही, कॅप्सूलने काळे द्राक्ष घेतले, 5 किलो सफरचंद, मला काय घरून देणार? ऊसाचे कोणी 5-6 दांडे, काय ऊसाचे दांडे घेतले, आणि असा जवळजवळ 25-30 किलो ओझ घेऊन आला. दुर्दैव असं की व्याहीबुवाचं गाव हायवे पासून 2 किलोमीटर आत होतं. फाट्यावरती उतरला तो बुवा. फाट्यावर उतरल्यानंतर त्याने व्याहीबुवाला फोन लावला, परंतु तिकडून व्याहीबुवा बोले ना, ती बाई बोले व्यस्त आहे. तो म्हणे तुझ्याचे काम नाही, मग व्यायाला सांग की मी फाट्यावर उतरलाय, फटफटी घ्यायचं घे. ते बाई म्हणे व्यस्त आहे. म्हणे तू व्यस्तच राह म्हणे, पण मग व्यायाला धा कोण ठेवून दिला. 10 मिनिटं झाले, 15 मिनिटं झाले, अर्धा तास झाला, पण व्याही येईना. एप्रिल महिना, मे महिना, ऊन कडाक्याचं तपताय. बिचाराने ते ओझं डोक्यावर घेतलं आणि रेप राईट पांडुरंग सर्व्हिस करत निघाला. आला व्यायाच्या घरी. व्यायाचं जेवण झालेलं होतं, मस्त पंख्याखाली बसलेला आहे, कूलर लावलेला आहे, आणि बसल्या बसल्या त्याने पहिला अंगणामध्ये तर आपले व्याहीबो आलेले आहे. मोठा आनंद झाला. वा 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 वा, धन्य आजी दिन झाले व्यायाचे दर्शन. हो, आमचं तुमच्यावर खूप प्रेम आहे, आमचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. खुर्चीवरून उठत बी नाहीये, तो ओझं बी उतरवत नाहीये. आमचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. बिचारे व्यायानं कसं तरी ते ओझं उतरवलं. याने त्याला बैज बी म्हटलं नाही, फक्त काय म्हणायचं, आमचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. बिचारा बसला. प्रेम आहे. अर्धा तास झाला, पण पाण्याचा ग्लास आला नाही. मग चहाचा कप येईल. राजू दादा, तो पाहुणा कधी आमच्या रावेर तालुक्यातला असताना, तर तो पाहुणा म्हणता, तुझं प्रेम तुझ्या चुल्यात घाल, जो नेता ते असेल तो बसेल. आज चालला वेळ. आता दुसरा पाहुणा सांगतो. दुसऱ्या माणसाच्या घरी पाहुणा आला. घर मालकाने पाहिलं पाहुणे आलेले आहे, लगेच घराच्या बाहेर धावत पडत आला. हरी 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 हरी, या या या, बसा बसा. पंखा लावला, खुर्ची दिली, चहा घेता, कॉफी घेता, पेप्सी कोला, कोको कोला, इंडो सल्फान, काय जे असेल, इंडो सल्फान काय पाहिजे, लिंबू पाणी घ्या म्हणल्या. नाश्ता केल्याशिवाय जायचं नाही, जेवण केल्याशिवाय जायचं. मला सांगा, तोही पाहुणा जेवण करून गेला. खरं सांगा, कोणत्या पाहुण्यावर प्रेम आहे, पहिल्या का दुसऱ्या? कोणत्या? दुसऱ्या. कसं काय? तो बोलला का तोंडाला की माझं प्रेम आहे? मग तुम्ही कसं काय म्हणता दुसऱ्याचं? पहिला तरी अर्धा तास म्हणत होता आमचं तुमच्यावर, मग तरी तुम्ही त्याचं प्रेम नाकारलं ना, दुसऱ्याचं प्रेम आहे हे कशावरून म्हणले?
ज्या अर्थी पाणी आलं, बसायला दिलं, पंखा लावला, नाश्ता, चहा, पाणी, जेवण, याच्यावरून तुम्ही ओळखलं की त्या दुसऱ्या माणसाचं त्याच्यावर काय आहे. तसं भगवंताचं भक्तावर प्रेम आहे कशावरून, ते लक्षण महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. माझ्या विठोबाचा माझ्या विठोबाचा प्रेम माझ्या तुकोबारायांच्या प्रेमाचे लक्षण सांगताय. माझ्या भगवंताचं, माझ्या पांडुरंगाचा प्रेम भाव कसा आहे की त्या प्रेमापोटी तो जगाचा मालक, त्या भक्ताचा गुरु होतो, त्याला ज्ञान देतो. कथा भाग आपण ऐकला. दशमीच्या दिवशी सुरुवात झाली आहे ना आपल्या. हो, वारकरी संप्रदायामध्ये माघ शुद्ध दशमीला अतिव महत्व आहे. त्या दशमीच्या दिवशी स्वतः पांडुरंग तुकोबारायांना उपदेश करण्याकरता आले. म्हणे महाराज, तुम्ही नीट वाचलं नाही, बाबाजी चैतन्याने उपदेश केला. बाबाजी चैतन्य काय, पांडुरंगच ते रूप धरून आले होते. तुकोबारायांचं वचन आहे, पांडुरंगे सत्य केला अनुग्रह, निरसोने संदेह बुद्धिभेद. त्या पांडुरंगाने आमच्यावरती उपदेश केला, आम्हाला ज्ञान दिला. भगवंत गुरु होतात. देवाने उद्धवाचं निमित्त केलं आणि संपूर्ण जगताला भागवताचं तत्वज्ञान सांगितलं. भगवंताने अर्जुनाचं निमित्त केलं आणि सर्व लोकांना, जगतातल्या लोकांचं संसाराचं दुःख दूर होण्याची कला लोकांना देवाने सांगितली. कोणाच्या निमित्ताने? अर्जुनाचे ने व्याजे, गीता प्रकाशोने श्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे, फेडिले जळगाव जिल्ह्याचे. चुकलं का? पाठ भेदात असेल ते. फेडिले जळगाव जिल्ह्याचे नाही, तर फेडिले जगाचे. मग तो अमेरिकेतला ट्रम्प का असे ना उद्या माणूस. लक्षात ठेवा, संपूर्ण जगाचं दुःख दूर करण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त आमच्या गीता माऊलीमध्ये आहे. बाकी जगतामध्ये असा एकही ग्रंथ नाही की संपूर्ण जगाचं दुःख दूर करेल. इतकी गीता माता श्रेष्ठ आहे. म्हणून भगवंताने अर्जुनाचं निमित्त करून लोकांचं दुःख दूर होण्याकरता ती गीता सांगितली. म्हणून तर आपण देवाला काय म्हणतो? गुरु म्हणतो. आहे ना गीतेमध्ये श्लोक? काय श्लोक आहे? अरे मी अर्धाच सांगेन, तुम्ही अर्धा म्हणा. कृष्णं वंदे जगद्गुरुं. सुरुवात काय आहे? वा वा, धन्यवाद, साष्टांग दंडवत आहे. आय हो वा, तुमच्या गावाचे लोक पास होईल. विठ्ठल विठ्ठल. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदम कृष्णं वंदे. तो जगद्गुरु आहे महाराज. भगवंत आपला सत्ताधीश, आपला उच्च स्थिती सोडून गुरुपदावर येतात आणि भक्ताला ज्ञान देतात. पण गुरु होणं कोणतं वाईट आहे हो?
सध्याच्या काळात जर कोणाची मजा असेल तर त्याचं नाव काय आहे? गुरु. बापा बापा म्हणून तर सर्व गुरु 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 करायला लागे गेले. गुरु होण्यात काय कमीपणा आहे? लोक पाया पडतात, आदर सत्कार देतात. देव गुरु होतो याच्यात काय नवल आहे? हो, प्रेमापोटी भगवंत भक्ताच्या काही खालच्या गोष्टी करतो का? त्यांच्या जीवनामध्ये दुसरे काही लक्षण आहे का? ते दुसरे लक्षण तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. देह भावा पुरावी